आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। कलमोडी धरणामधनं थिटेवाडी बंधाऱ्याला मिळणारे पाण्याचा प्रश्न येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना भोवणार आहे, असे जोरदार चर्चा रंगू लागली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून थिटेवाडी बंधाऱ्यावरती अवलंबून असणाऱ्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे। प्रत्येक वर्षी पाण्यासाठी पाबळ आणि पाबळबरोबर 39 गावांमधील शेतकऱ्यांना आंदोलनं करावी लागली आहेत आणि केली जात आहेत। 39 गावाचे आतापर्यंत माजी गृहमंत्री कैलास बसी, बापूसाहेब थिटेपासून ते शिवाजीराव आढळराव पाटील, दिलीप वळसे पाटील, अमोल कोल्हे यांनी या भागाचं नेतृत्व केलं आहे। यामध्ये दिलीप वळसे पाटील यांचे तर अनेक मंत्रीपदी वर्णी लागली आहे, परंतु शेतीसाठी 39 गावाला शाश्वत पाणी अजूनपर्यंत मिळालं नाहीये आणि या संदर्भात कोणताही ठोस निर्णय कोणत्याच नेत्यांना घेता आला नाही। कळमोडी धरणामधनं मिळणारं पाणी अथवा अन्य ठिकाणावरनं मिळणारं पाणी किंवा अन्य उपाययोजना करून मिळणारं पाणी कसं देणार याबाबत शेतकऱ्यांनी कित्येक वेळा प्रश्न उपस्थित केले होते। नेत्यांना या गोष्टींची तीव्रता जाणवावी, या विषयाकडे लक्ष केंद्रित व्हावं म्हणून विविध प्रकारे आंदोलनाच्या माध्यमामधनं कित्येक वेळा पाणी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे, पण आश्वासने या पलीकडे काहीच हाती लागलं नाही। त्यामुळे ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्कीच हा पाणी प्रश्न येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना डोकेदुखी ठरणारा होणार आहे, अशी चर्चा सुरू आहे। नेहमीच दुष्काळग्रस्त असलेले 39 गावं आणि पाणी प्रश्न, त्यात निसर्गाच्या लहरीपणावर आणि पाण्यावरती अवलंबून असणारी शेती ही संघर्षमय झाली आहे। उन्हाळा आला की शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यापासून तीव्र आंदोलने करावी लागतात, पण फक्त आश्वासने या पलीकडे काहीच मिळत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर स्थानिक ग्रामस्थांमध्ये देखील तीव्र नाराजी आहे। लोकसभा विधानसभा निवडणूक आल्या की कळमोडी धरणामधनं शेतीसाठी पाणी उचलण्याच्या नुसत्या घोषणा दिल्या जातात, थातूरमातूर कामं चालू केल्याचं भासवलंही जातं, पण प्रत्यक्षात मात्र एकदाही निवडणुका झाल्या की या दिशेला घोषणांचा साधा विचार सुद्धा केला जात नाही, असं शेतकरी सांगतायत। नेमकं उचल पाणी की बंद पाईपलाईन मधनं पाणी देणारा हे स्पष्ट करा, फक्त सेव्ह करण्यामध्ये आणि पाणी देणार असे आश्वासन देण्यात येत आहे। अनेक निवडणूक जिंकून सत्ता हस्तगत करता मंत्रीपद भोगली आहेत, पण फक्त आश्वासने देऊन या 39 गावांची तहान भागणार नाही। त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दरम्यान यावर ठोस निर्णय झाला नाही तर नेते मंडळींना ही निवडणूक डोकेदुखी आणि ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जाणारी ठरणार आहे। अगदी या गावाच्या काही किलोमीटर हाकेच्या अंतरावरती चारही बाजूनं कालव्यांद्वारे बारमाही पाणी जात असताना आणि या धरणाचे बुडीत क्षेत्राचे पुनर्वसन शिरूर तालुक्यामध्ये असताना देखील याचा फायदा शिरूर तालुक्यातील 39 गावांना पाणी का नाहीये याची खंत शेतकऱ्यांना पडली आहे। त्यामुळे पाणी प्रश्न येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय नेत्यांना आता तारेवरची कसरत ठरणार आहे। तर डिंबा धरणामधनं अहिल्यानगरच्या पुढे आणि चासकमान धरणामधनं हवेलीच्या शिवारापर्यंत पाणी जात आहे, मग 39 गावांमधील शेतकऱ्यांना ते पाणी देता येत नाही, ही शोकांतिका शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे। त्यामुळे 39 गावांसाठी न मिळणारं पाणी नक्की मुरतंय कुठं याचा जाब येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये विचारण्यात येणार आहे, असे शेतकरी कळमोडी पाणी कृती समिती, 39 गाव पाणी संघर्ष समिती, दुष्काळग्रस्त 12 गाव पाणी संघर्ष समिती, पाणी हक्क समिती यांनी बोलून दाखवलंय। त्यामुळे पाणी प्रश्न येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना डोकेदुखी ठरणार आहे। मागील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान प्रस्थापित नेत्यांना त्यांची किंमत चुकवावी लागली आहे। कोणत्या मुद्द्यावरती प्रस्थापित ही निवडणूक हाताळणार आहेत हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। तर मागील निवडणुकीमध्ये घटलेलं मतदान परत जागेवरती आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे। सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर।